नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये सीबीआयने एक मोठी कारवाई सुरू केली आहे। नामांकित खासगी क्लासेस संचालकाची गेल्या 6 तासांपासून चौकशी सुरू आहे। सीबीआय कडून महत्त्वाची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते आहे। नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कथित गेस्ट पेपरच्या अनुषंगाने सीबीआय कडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। काल एका निवृत्त प्राध्यापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आज सीबीआयचं पथक संबंधित क्लासेस संचालकाच्या घरी दाखल झालंय। या कारवाईमुळे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। सीबीआयचं पथक परवा दिवशी रात्री दाखल झाल्यानंतर एका प्राध्यापकांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आता घडामोडीला वेग आलेला आहे। सीबीआयचं पथक जे आहे ते एका खाजगी क्लासेसवाल्याच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून चौकशीसाठी गेलेलं। याच गाडीमध्ये हे जे सीबीआयचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। या पथकामध्ये जवळपास 8 लोकांचा समावेश आहे आणि या ठिकाणी जे क्लासेस चालक राहतात त्यांच्या घरात जे आहे ते सीबीआयचे लोक जे आहेत ते चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयकडून संबंधित क्लास चालकाची घरात काही कागदपत्रे तपासली जात आहेत। काही मोबाईल आणि काही लॅपटॉप वगैरे जे आहे त्यामध्ये काही सूत्र आहेत का, त्यामध्ये काही प्रश्नपत्रिका लीक केलेली आहे का, हे सुद्धा तपासलं जातं आहे। सीबीआय आता त्या बाकी लोकांचा सुद्धा आता तपास करणार आहे। त्याची सुरुवात आता झाली असं म्हणावं लागेल आणि एका जो नामांकित क्लासेसवाला आहे लातूरचा त्याच्या घरात सकाळी 6 वाजल्यापासून सीबीआयने छापेमारी केलेली आहे। त्यानंतर त्याच्याकडनं काही कागदपत्रे आणि याची तपासणी सुद्धा केली जात आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।